राम राम. आलोय बघा आपल्या विनायक दादाच्या हॉटेलला जेवायला बघा. हॉटेल रिस्टार इकडं पंढरपूर सांगोला रोडला आहे बघा. गेलतो सासरवाडीला मग सकाळी वडलं वडापाव. मग आता आलोय मटणाव ताव मारायला बघा. बघा जबरदस्त पीस ताजं बोकडा नुसतं लिंबू बिंबू पिळून तुम्हाला सांगतो जबरदस्त लाल भडक कटाया लागली. आता टेस्ट पहिल्यांदाच घ्यायला लागली. बघा कशी टेस्ट आहे. एकदम खुसखुशीत मटण आहे बरं का. जबरदस्त. हे दादा पण जेवायला बघा. कसं वाटलं दादा जेवण? एकदम छान व्यवस्थित आहे ना? एकदम छान. विषय टॉपचा आहे म्हणा की राव. शेवटी विषय आमचा दादाच आहे. हा नात करायला नाही. बहीण बोललीच का नाही भावाजीकडे? मग काय मी व्हेज जेवण करते तर नुसतं एक नंबर आहे. आणलं नाही तुम्ही हनुमंत आबाला आणलं नाही. दोघांनाही घेऊन या. सोडून आले त्याला. पुढच्या वेळेस 100% त्यांना दोघांनाही घेऊन यायचं. मग त्यावेळेस कॉमेंट्स. जेवण चांगलं आहे बाळा. आवडलं तुला? चांगलं आहे. तिनं कवापासून म्हणते विनायक मामाच्या हॉटेलवरच जेवायला जायचं. बायको बघा शाकाहारी म्हणजे ह्या महिन्यात खात नाही. चैत्रा महिन्यात मी पुढच्या महिन्यात आवर्जून येणार. यावंच लागतंय. हॉटेल भावाचं आहे. रस्सा सुद्धा टॉपचा आहे बरं का. आणि झणझणीत नुसतं आपल्याला पाहिजे तसं. तर मित्रांनो निलेश भाऊ आलं. भारी वाटलं भेटलं. आणि आमचे मित्र आहेत. आम्ही भरपूर दिवस संकट काढले ते. आणि लय दिवस झालं कमीत कमी 1-2 महिने झाला आमची त्यांची गाठच पडली नव्हती. फायनल त्यांची माझी आज गाठ पडली. योगा मस्त होता. खतरनाक होता. दादा जेवण कसं होतं? व्यवस्थित होतं ना? येत जावा काय दादा. होतं ना जेवण व्यवस्थित? एक नंबर. विषय विचारायचा विषय नाही हो. कारण क्वालिटीच तशी आहे. नुसतं ब्लॉग मध्ये दाखवण्यापुरतं नाही तर ओरिजिनलच चव तशी आहे बरं का खरं. बघा एक वेळ. मग कळालं. आता निलेश बाबा म्हणते म्हणल्यावर मी पण खाऊन बघणार आहे. आज सोमवार आहे मला चालत नाही. तुम्ही रोजच खाता राव. आम्ही बघून बघून तोडाला पाणी सुद्धा लागतं. दररोज खातो. आता टेस्ट करायला लागते. टेस्ट केल्याच्या पुढे चालतच नाही गाडी. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या आपल्या रेस्टॉरंट हॉटेलला एकदा नक्की विजिट करा. आणि निलेश भाऊनं तर सांगितलं क्वालिटी कशी आहे काय रिअलिटीमध्ये अजून त्यांना विचारू म्हणजे आपल्याला काय त्यात बदल करता येईल. भाऊ असंच राहू द्या का चेंज करू काय रस्ता वगैरे? एक नंबर आहे. चेंज करूच नका खरं. असंच राहू द्या ना. ही मला आवडले म्हणल्यावर विषय नाही. टॉपचाच विषय. विषय टॉपचा. काय नाव आहे तिथे? मटन कसं आहे? एकच नंबर. बाकरी पण राहिली नाही बरं का. चुलीवरची. काय ना बाकरी केली नाही तर तुम्हाला सांगतो एक नंबर. रगडा करून हाणा नुसतं काला. पुष्कारण असं हाणलं का विषय. रस्साची बादली पण आहे काही तर मित्रांनो. रस्सा बिस्सा झणझणीत आहे. निवांत उद्या बरं का भाऊ. एकदम जोरात विषय ना. पोट फुगल्याशिवाय उठत नाही. तुम्ही उठा म्हणलं तर मी उठत नाही. आता आपण भेटूया जेवण झाल्यानंतर. तोपर्यंत बाहेरचा पेस दाखवतो. अरे पोरांचं झालं का नाही जेवण लागा. माझं मागणं झालं जेवण. पोराने हे नियम धरून हाणायला चालू केले बघा. मागणं कसं झालं? हे नाव का पूर्ण खाऊन टाकलं. डेकर तिथे का आणते काय खाती मटन. हा पीस दिल्ली पडू नको मामा हॉटेलवरचं. हा समोर. आका अजून काय पाहिजे तुला? पोट भरून आहे ना. जबरदस्त बापूस सूर लावून हाणा लागलाय बघा. मोना ब्रेकला सूर लावून हाणा लागली. लय जबर झालं जेवण. वहिनी येऊ का? काय दादा लय बिजी झाली आता तुम्हाला सांगतो. आज जाऊन बसल्या माराही तुमच्या नवऱ्याला हळी. अहो जरा ही जगात जरा आवाज काढायला शिकावं. म्हणजे कस्टमर आले जाऊ दे पळून. अहो तुमचा अहो किती बाय बाय. जेवण एकदम भारी झालं. जोरात मस्त पैकी लय जोरात. अशीच तुमची प्रगती होऊ द्या मस्त पैकी. आपल्यापैकी कोण तर पुढे चाललं ह्याचा सगळ्यात मोठा अभिमान वाटतो सगळ्यात.
कधी येताय घरी? दादा तुम्ही आला भारी वाटलं. आता तुम्ही कधी येता सांगा, आम्हाला भारी वाटेल. आम्ही आता आंबोशा बोला की काय म्हणताय चाललाय काय दादाला काही वेळच नाही. काय भावाच्या मागे जरा पळापळ. माझा भाव पुढे चाललाय, मला अभिमान वाटतोय. आणि डिर्यात चालली की माझा भाऊ बस आता कोणाच आहे पार्टीच्या चालली हा, काय विषय तेवढं काय विषय नाही खायापुरतं तेवढं जायचं असते ग. आता भाव आहे काय हॉटेलच्या आलो की बाहेर आले की भाव हा. हॉटेलच्या आत गेली की दाजी. खायला भेटलं बस झालं. तर असंच म्हणजे सगळ्यांनी सपोर्ट करा विनायक दादाला, कारण एक छोट्या कुटुंबातून पुढे चाललेला माणूस आहे, रिअल रॉयल माणूस आहे आणि जेवण पण एकदम भारी आहे. क्वालिटी पण एक नंबर आहे आणि टॉपचा विषय पण आहे. हा. विषय टॉपचा या वाजवात नाही, लगा ती हॉटेल वाजवून माझी कांठळी 4 वेळा बसली ती आहे का? ती झोपेत पण तुम्हाला तसं ऐकलं. करायचं झोपेचं ते माहिती नाही. बुलेटचा ठोका कसा पडतो तसं ठोका टाका लागला. तर ये बा. कसं वाटलं जेवणाचं व्यवस्थित वाटलं ना? जेवणाचं लय झालं? भारी वाटलं बरं. आता या नेक्स्ट टाइम कधी येत आहे तुमचं ज्यावेळेस हॉटेल घेऊन या की दोघं योग्य येताना मसुरापासून माघारी जातो. तुमच्या हॉटेलला ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी निवांत आहे आमच्याकडे. आता हॉटेलला सुट्टी कधी मिळायची कधीतरी एखाद दिवशी असेल. असेल असेल घेऊया कधी आपण सुट्टी घेऊ जाऊ कुठं तर ट्रिप नवीन आहे तोपर्यंत सगळ्यांनी चांगली सेवा द्या. पुन्हा आठवड्यात एक दिवस तुम्हाला बी स्वच्छ ठेवा, जेणेकरून तुमची तब्येत पण चांगली सांभाळा. आठवड्यात एक दिवस सुट्टी घ्यायची वही time चालू आहे वही माझी. आमची खराब झाली आता या 15 आता इथे महिन्यात. दिसते भाऊ दिसत नाही का इथं म्हणजे बघा शर्ट बसत नव्हता असं असं काय म्हणलं तुम्ही तसलं काय मटकं फुगलं होतं. मटका फुगलेला होता सुकलेला झाला आहे फुटलं वा पळापळी ना. येऊ का? चालतं चालतं आता आपण जावा या आल्यावर तर चला मित्रांनो, जाऊ बरं का? होय होय. बापराव बघा सगळ्यात पुढे टॉपला चाललाय बघा इकडे. बापराव जेवला फुल फुल जेवला ना म्हणा तू? फुल एकदम फुल जेवली का? थांबा आता, गाडी लय गरम झालेली असणार आहे. बसा बसा दमान. तुझी गाडी आहे? आतमध्ये गाडी घेतली आहे बघा. हो गाडी गाडीच पुरगी करते सारखी. जेवण एक नंबर होता. नाद फळा कसं माशी कशाला घेऊन बसले घरात? हा काचवर तिथे बसायची. माश्या गेल्या बाहेर. काचवर काचवर सर किती बसायची? मागं गाडी आहे की लय महाग आहे का? बस बस बसवा नीट बसवा. आले बरं का एकदाशी आपलं जेवण निघालो घराकडे. बायको आओ. आज खाल्लं तर काय खाल्लं? शाव भाजी टकटक माकाड आहे समोरचं मी खात पण नाही अशी. असं आहे. लय भारी जेवण होतं बरं का. जेवण एक नंबर होतं. क्वालिटी. वेजचं सुद्धा जेवण नुसतं टॉपचं होतं. मग काय आपल्या दादाचा डायलॉग कसा वाटला? विषय कसला टॉपचा कसा अजून टॉपचा. तर मित्रांनो झालंय मस्त पैकी जेवण. पोरं बघा गाड्या बिड्या घेतल्या त्या यात्रेतनं. अजून आम्ही पंढरपुरात अजून पंढरपुरात आहे बघा. आता लय घराकडे वेळ निघालोय. घालवला पंढरपूर मध्ये. माहेरात लय वेळ काढला नाही नवऱ्यानं माझ्या. दम सुद्धा खाऊ दिला नाही. तर आता काय पण करायचं? आता- मित्र असतोय कसा आहे, मित्र कंपनी ही सगळी जपावं लागते. ते कधी तर भेटत असतोय आपण 2-3 महिन्यातनं. आज बऱ्याच लय दिवसात दिवसात तर झाली बरं का भेट. म्हणजे बऱ्याच पहिलं मागच्या 4-5 महिन्यापूर्वी आमची रोज असल्यासारखी भेट होती. म्हणजे महिन्यातनच पण आता कसं झालंय, ते पण हॉटेल व्यवसायात गुंतली, आम्ही मसाला व्यवसायात गुंतलो. त्यामुळं व्यवसाय एकदा पाठीमाग लागला का भेट होत नाही सगळं. कोण नाही कोण निवांत होतं त्यावेळेस दादा निवांत असं होतं. या सगळी सुखानं जगू द्या. सगळ्यांना चांगलं आयुष्य लाभू दे, निरोगी आरोग्य सगळ्यांना लाभू दे. पुढील वाटचालीच्या माझ्या सर्व फॅन फॉलोईंगला सगळ्यांचं आयुष्य एक वेळ पैसा कमी भेटू द्या, फक्त शरीर तेवढं त्यांचं निरोगी भेटू दे, एवढंच देवाकडे मी प्रार्थना करतो. आणि आता आपण निघालोय घराकडे.